बाहेर अंगात हुडहुडी भरावा असा सुगंधी गारवा सभोवताल पसरलेला असताना मध्यभागी शेकोटी धगधगत आहे आणि तिच्या वर्तुळाकार मांडलेल्या खुर्च्यांवर कवी रसिक बसून कवितेचा आस्वाद सलग 2.5-3 तास घेतला जात आहे. असे अत्यंत काव्यात्मक चित्र आज नेहरू महाविद्यालय नेर येथे अनुभवता आले. नव्या वर्षाच्या पहिल्याच रात्री मिर्झा एक्सप्रेस मिर्झा रफी बेग यांना अभिवादन म्हणून वैशिष्ट्यपूर्ण अशा शेकोटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. एकापेक्षा एक सरस कवी आणि तेवढाच मनापासून दाद देणारा रसिक यावेळी समरसून यात सामील झाला होता. अशा या आगळ्यावेगळ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रगतिशील लेखक संघाचे कार्यवाह प्राध्यापक प्रसेनजित तेलंग उपस्थित होते. साहित्य निर्मिती विषयक भूमिका अधोरेखित करताना ते म्हणाले, साहित्यातून समाजाचे वास्तव चित्र समोर येणे हे जसे महत्वाचे आहे, तसेच ही परिस्थिती का निर्माण झाली ती दूर व्हावी यासाठी काय करायला हवे हा मार्गदीप होण्याची जबाबदारी ही साहित्य कृतीचीच आहे. आपल्या सभोवतालचा अंधार आपल्या सर्जनातून पसरवला तर जावाच, पण पुढील पिढ्यानपिढ्या या अंधारात चाचपडू नये यासाठी प्रकाश बीज पेरण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. याचे भान सर्व कवी साहित्यिकांनी ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून धगधगत्या शेकोटी समोर तेवढ्याच ऊर्जस्वल कविता अनुभवणे हे कायम स्मरणात राहील असे ते म्हणाले. शेकोटी कवी संमेलनात प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उदय मांजरे यांनी सर्व कवींना शुभेच्छा देताना सध्याच्या परिस्थितीत कविता किती महत्वाची आहे ते सांगितले. तर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण बनसोड यांनी प्रास्ताविक करताना आजची समकालीन परिस्थिती आणि कवितेचा विस्तृत आढावा घेतला. संमेलनाचे बहारदार संचालन प्राध्यापक हर्षवर्धन तायडे यांनी केले. कवी संमेलनाचे संयोजन व आभार प्राध्यापक पंकज चव्हाण यांनी केले. यावेळी प्रवीण तिखे, प्रवीण चांदोरे, रमेश राऊत, गिरीश खोब्रागडे, अजय राऊत, संतोष ढेंगे, हेमंत देशमुख, कांताबाई सोनवणे, अजय चव्हाण, प्रफुल्ल अकोलकर, नानाभाऊ अगम, सदाशिव नरोटे, प्रतिभा नाट्यकर्मी चांदोरे, मनीष पांगरकर यांच्यासह इतर मान्यवर व कवी उपस्थित होते. यावेळी वऱ्हाड साहित्य मंचाच्या नूतन दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. नाट्यकर्मी बापूराव रंगारी यांनी डॉक्टर मिर्झा यांच्या आठवणीला उजाळा दिला. नवनाथ दरोई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर.